तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि मराठी योजना अपडेट या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. प्रथमतः मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला जून महिन्याचा जी-आर देखील आलेला असून जून महिन्याचा देखील हप्ते वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहे. परंतु लाडक्या बहिणीला उत्कंठा राहिलेली आहे, की जुलै महिन्याचे हप्ते वितरण कधी होणार? त्याचबरोबर जून महिन्याचे हप्ते वितरण जुलै महिन्याच्या एंडिंगच आले. आता जुलै महिन्याचे हप्ते वितरण कधी येणार? तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक सांगतो, जून महिन्याचे हप्ते वितरण जसे झाले, सेम तसे जुलै महिन्याचे देखील हप्ते वितरण म्हणजे जी-आर देखील प्रसिद्ध होणं सध्या बाकी आहे. हा जो जी-आर आहे, तो तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार असून, म्हणजे जे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मी अपेक्षित करतो, की हा जी-आर प्रसिद्ध होईल. त्यानंतरच तुम्हाला जुलै महिन्याचे हप्ते वितरण होऊन जाईल. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता, की ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अन्यथा बाकीचे सर्व लोक त्याचबरोबर ह्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणतीही घोषणा केलेली नाहीये. ही ई-के-वाय-सी प्रक्रिया अजून देखील चालूच आहे की नाहीये, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणीला पडलेला आहे किंवा चालू होणार आहे की नाही हा देखील प्रश्न लाडक्या बहिणीला पडलेला आहे. बघा, पावसाळी अधिवेशन चालू असता पावसाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षांनी देखील मुद्दा मांडलेला असून अजून देखील यावरती निर्णय झालेला नाहीये. मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल जेव्हा निर्णय येईल, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मार्चपासून हप्ते वितरण बंद आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि नोव्हेंबर 2025 पासून हप्ते वितरण बंद आहे, अशा देखील लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र शासन सरकार लवकरच निर्णय घेऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया देखील चालू होईल. अकाउंट स्टेटस देखील तुम्हाला चेक करता येत नाहीये, हा देखील एक ऑप्शन आहे. लवकरच यावरती तोडगा निघून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर सुनेत्राताई पवार देखील असतील, ह्या देखील लवकरच घोषणा करून मंत्री आदित्य तटकरे ह्या देखील घोषणा करतील आणि जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाबद्दल एकच अपडेट देतो. जुलै महिन्याचे जे हप्ते वितरण आहे, तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर तुम्हाला मंत्री आदित्य तटकरे जे आहेत, त्या घोषणा करतील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हा हप्ते वितरण होऊन जाईल. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे ₹1,500 इतके त्यांच्या खात्यावरती जमा होतील. अजून एक गोष्ट सांगतो, ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे हप्ते वितरण आलेले आहे किंवा ज्या लाडक्या बहिणीला रेग्युलर हप्ते वितरण चालू आहे, अशा देखील लाडक्या बहिणीला इथून पुढचे सर्वच लाभ येतील. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट आणि तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.